बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। पक्षातील माननीय नेते आणि माझ्या समोर उपस्थित असलेले अतिशय थोडक्याने मी माझं मनोगत आपल्याला देतो। नानाच्या नजरेला काही गोष्टी माझ्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आणून देऊ इच्छितो। 2019च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीच्या निमित्तानं जे निवडून आले होते आणि माझ्या उमेदवारीच्या निमित्तानं जे पडले होते ते दोघं एकत्र 19ला ज्याला विजयी केलंय त्याला आता 24 मध्ये पराभूत करण्याची जिम्मेदारी नाना भाऊंनी माझ्यावर सोपवली आहे। जेव्हापासून नाना तुम्ही मला पक्षात प्रवेश दिला तेव्हापासून आमच्या बदलीला इथे पक्ष बदलले पाहिजे। मी सांगितलं 100 पक्ष बदलणं आणि तुम्ही एक पक्ष बदलणं सारखं आहे। त्याचं कारण काँग्रेस पक्षानं तुमच्या एकाला तुमच्या कुटुंबाच्या 3 पिढ्याला सत्ता दिलेली आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता या लोकांच्या आशीर्वादानं तुम्हाला मिळाली तर एकदा तरी लोकांना विचारायचा होता की माझ्या कानशिलाला ईडीची पिस्तूल हिम्मत दाखवा। आमच्या नाना भाऊन दाखविल नाही काय बीजेपी म्हणत होता आओ आओ नाना म्हणले ना ना म्हणून तर ते महाराष्ट्राचे भाऊ आहेत म्हणून ताकद लागते बघा त्यांच्याकडे असा उंचीचा एकही नेता महाराष्ट्रात तुम्हाला आढळला। आता हे 7 महिन्याचं पोट घेऊन शुगर बीपी मेहण्याला विचारते कसं करू। मेहना म्हणतात तुम्ही म्हणता तसं पक्षात जाऊ का जेल मध्ये जाऊ। जेल मला सोसलता नाना भाऊ त्यांच्या वडिलांना आमच्या जिल्ह्यात नानाच म्हणतो। आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण स्वातंत्र्य सैनिक होते आम्हाला अभिमान आहे आणि अधूनमधून आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा थोडा पाऊस पडायला बघा आणि मी काल मालेगावच्या सभेत सांगितलं हे शंकरराव चव्हाण साहेबांचे अश्रू आहे म्हणून बघायला लागले लढायला लागले ते। अरे ज्या वेळेला पक्षावरती संकट आलेला आहे अशा वेळेला तुम्ही पळकुटेपणा करता कशासाठी। अरे जेल मध्ये गेला असता तर जेलच्या बाहेर लाखो लोक तुमच्यासाठी बसले असते उपाशी तापाशी हेच लोक गोरगरीब बसले असते परंतु तुम्ही ते केलं तर नाहीच। पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस मधल्या कार्यकर्त्याला वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकून देगलूर में हुआ की नहीं। अरे एक धन्यवाद अपने साथ है मोगलाजी 66 वार पहिल्यांदा मी अभिनंदन करायला त्याचं येऊन ते माझं अभिनंदन करायला नाही खरे वाघ तुम्ही आहात। अरे जे उडून गेले ते कावळे जे थांबले ते शिवरायांचे मावळे म्हणून लढाई ही शिवरायांच्या मावळ्यांनी हातात घेतलेली आहे बांधवांना। आता बघा आमच्या इथं देगलूर मध्ये मुसलमान बांधव सगळ्यात जास्त नगरसेवक मुसलमान बांधवांचे सगळे सोबत आहेत कोणी गेलेलं नाही आणि सगळ्यांना विश्वास आहे त्यांच्यामध्ये खूप भीती पेरली जाते। नाना 400 पार मला आमचे दोस्त विचारते सैन्य जाता क्या की बोल रहा जी वो मोदी है कि मुमकिन है बोल रहे। अरे वो मुमकिन कुछ नहीं वो नमकीन है उसको अभी ग्रेड को लगा के खाने का तुम चिंता मत करो। अरे महाराष्ट्रामधला मराठा समाज आज शपथपूर्वक
गावागावामध्ये ताठ मानानं उभा टाकलेला आहे की बीजेपी आमच्या गावात तुम्ही यायचं काम नाही, मेरे आंगने में तुम्हारा क्या काम आहे. अहो दोन वेळेला मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला 100 पोलीसवाले घेऊन जावं लागले. वट्ट्यावर बसाले हो एकटच. माझे मित्र आहे बरं काय, भेट वगैरे कसं आता बोलायला सुद्धा मला वाईट वाटायचं. पण मी मालेगावच्या सभेतही सांगितलं, अरे ज्या जागेवर तुम्ही फुलं वेचली त्या जागेवर गौऱ्या वेचू नका. त्यामुळे आम्ही रेष म्हणून ठेवलेली आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, हैदराबादच्या तुरुंगामध्ये 10 महिने होते. आणि तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, वेळ जर आली तर आम्हीही मनीष सिसोदिया प्रमाणे, सत्येंद्र जैन प्रमाणे, केजरीवालांच्या प्रमाणे, सोरेंच्या प्रमाणे जेलमध्ये जाऊ. आणि एकटा यशपाल भिंगे जेलमध्ये जाणार नाही. माझ्या देगलूर तालुक्यातून 50,000 पोरं जेलमध्ये येतील. आता तर काहीच नाही, आधीच आमचं सभापद राहते. महाराष्ट्रातला मराठा समाज एकही मत त्यांना पडणार नाही. आमच्या सराठी अंतरवरीला तुम्ही आमच्या लेखीबाईवर लाठ्या घालता. अरे छोट्या छोट्या मुलांच्या पाठीवरती काट्यांची ओळ उमटवता, आम्ही हे विसरणार नाही. 56 इंचाचा शिना म्हणते. अरे 56 इंचाच्या शिन्याची जरूरत नाही या भारताला. त्या छातीमध्ये धगधगणारं ज्या औलादींनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या वती मारेकरी खणले, ज्या औलादींनी बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा चातुर्वर्ण्य मिश्रित या व्यवस्थेमध्ये छळ केला, त्या औलादीच्या पाठीमागे जायचं का आपण? अजिबात जायचं नाही. त्यामुळं आमचा धनगर समाज 2 नंबरचा समाज, त्यानं पण सांगितलंय आम्ही बीजेपीला एकही मत देणार नाही. न्यायालयामध्ये बीजेपीच्या एका आदिवासी संघटनेला त्यांनी विरोधात उभं केलं आणि आम्हाला हरवलं न्यायालयीन लढाई. त्या न्यायालयीन लढाईचा मी राज्य प्रवक्ता आहे. मराठा नाही, हा वनवासी संघटना, आदिवासींचा वनवासी केले. ही संघटना आपल्या विरोधात उभी केली. सोय आहे का? आता मराठा देणार नाही, धनगर देणार नाही. मुसलमानाला विचारलं तर ते तर नावच काढून देणार. अरे इन्हें आया तो अभी अपना कुछ चीज खरा नहीं भाई. अरे तुम काय को चिंता करे, नाना पटोले अपने साथ में है ना, वसंतराव चौहान अपने साथ में है ना. और हिंदू मुसलमान ये मुद्दा यहाँ पे महत्वपूर्ण नहीं है. यहाँ रोटी का मुद्दा महत्वपूर्ण है, रोजगार का मुद्दा महत्वपूर्ण है. एक शायर ने कहा है, ये राम का लड्डू भी खाता है और ये रहीम की खीर भी खाता है. ये राम का लड्डू भी खाता है, ये रहीम की खीर भी खाता है. ये भूखा है साहब, इसे कहाँ मजहब समझ आता है. आम्ही या विचारधारेच्या आहोत. म्हणून गोडसेच्या बाजूला तुम्ही जाता का गांधीच्या बाजूला जाता? अरे इथला मुसलमान वेगळा या भारतातला, इथला हिंदूही वेगळा आहे. कारण ज्या वेळेला बॅरिस्टर जिनाला गांधीजींनी विचारलं होतं, तुम्ही वेगळ्या देशाची मागणी करताय तर मग त्या देशाचा पाया काय आहे, त्यावेळेला बॅरिस्टर जिना म्हणाले होते, माझ्या नव्या देशाचा पाया माझा मुसलमान धर्म आहे. गांधी म्हणाले, मग माझ्या भारतातले मुसलमान तुमच्या सोबत येतील का? त्यावेळेला जिना म्हणाले, मी आव्हान करीन आणि निश्चितपणानं हा मुसलमान येईल. झालं काय? इतिहास काढून पहा. इतिहासामध्ये तुमच्या असं लक्षात येईल, या भारतातला मुसलमान जिनांच्या मागे गेला नाही, तो गांधीच्या मागे गेला. हे जरा समजून घेण्याची गरज आहे बांधवांनो. आणि म्हणून आपण मंडळींनी या ठिकाणी हे डोक्यातून जाणून टाकलं पाहिजे की हे 400 पार जाणार आहे. मी त्याच्याबद्दल बोलत होतो. मराठा समाज सोबत नाही,
धनगर समाज सोबत नाही, मुसलमान सोबत नाही, बौद्ध समाज सोबत नाही, मातंग समाज सोबत नाही, लिंगायत समाज सोबत नाही. वर जर गेला तुम्ही उत्तर भारतामध्ये तर 4 दिवसापूर्वी टाइम्स मध्ये बातमी आलेली होती. काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिराजवळ राजपुतांची जात पंचायत भरली. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारच्या राजपुतांनी एका सुरामध्ये सांगितलं या वेळेला आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही. त्याच्यावर जाऊ पंजाब आणि हरियाणामधल्या जाट आणि शिखांनी सांगितलं. आमचे लोक तिथे दिल्लीच्या दारावरती बसले होते, त्यांच्या अंगावरती यांनी लाठ्या चालवल्या, खिळे लावले, रबराच्या गोळ्या मारल्या. त्या लोकांना पळून लावण्याचं काम केलं, त्यांना बदनाम करण्याचं काम केलं. 850 शेतकऱ्यांचा त्या आंदोलनामध्ये मृत्यू झालाय. म्हणून शीख आणि जाटांनी हे ठणकावून सांगितलं या वेळेला आम्ही बीजेपी सोबत जाणार नाही. म्हणजे मराठा नाही, धनगर नाही, लिंगायत नाही, मातंग नाही, बौद्ध नाही, मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, वर राजपूत नाही, वर जाट नाही, शीख नाही. आता एवढे मोठमोठे समाज जर बीजेपी सोबत जाणार नसतील तर मग सांगा याला काय अफगाणिस्तान पाकिस्तान मधून वोट राहण्याचं काय? कसे जाणार आहे, कसे जिंकणार आहे? म्हणून हे डोक्यातून आपण काढून टाका आणि या तालुक्यामधला सद्भाव राखा. आणि येणाऱ्या 26 तारखेला आपण या वेळेला उमेदवार पण कसा दिलाय, खानदानी माणूस दिलाय. त्याचे काही कारखाने नाहीत, काही नाही, आपल्यासारखा साधा माणूस आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं 2 गणे लट्ट बोके एकत्रित आहेत. आणि या वेळेला या वेळची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. ते आपल्याला पहिल्यांदा वोटिंग करणारे जे माझे तरुण पोरं बघायले त्यांच्यासाठी मी आवाहन करतो, हे ऐतिहासिक इलेक्शन आहे. नाना ऐतिहासिक कसं, एक बटन तुम्ही दाबल्या तर 2 उमेदवार पडणार आहेत. एक बटन दाबलं तर 2 उमेदवार पडणार आहेत. आणि त्यामुळे 26 तारखेला बटन दाबायचंय. मी त्याला सगळ्या ठिकाणी सांगायला लागलो. सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळा खूप आहे आणि एक टरबूज महाराष्ट्रामध्ये लई माजलं. नांदेडवाले 26 तारखेला ते टरबूज कापणार आहेत. कापणार आहेत का नाही? माझा आवाज येणार होते बीजेपीचे लोक आहे का? माझे 26 तारखेला कापायचं ना? हा, व्हेरी गुड. हा, येणाऱ्या 4 दिवसामध्ये बांधवांनो पैशाचा महापूर येईल, दारूचा महापूर येईल, हिंदू मुसलमान होईल, कुठल्या तरी आपल्या धार्मिक स्थळाला काहीतरी करतील, पुतळ्याला काहीतरी करतील. डोकं शांत ठेवायचंय. आपल्या मधलेच काही चित्र त्यांनी पोचलेले आहेत, ते चित्र फिरायलेत रात्री बेरात्री. त्यांच्या ढुंगणावर लाथा मारायचं काम तुम्हाला करायचं आहे. या इलेक्शन मध्ये माफी नाही, नाहीतर बघू घेऊ काहीतरी होते, हे आम्हाला माहित नाही का, कोणी बी येऊन काय करायले. माती होऊन जाईल सगळी. देश हुकुमशाहीच्या वाटेवर चाललाय. हे हिटलरला मानणारे, मुसोलिनीला मानणारे अवलादी आहेत, त्यांचा आदर्श आहे. हे कधीच देशाचे होऊ शकत नाही. पाठीमागे कधी देशाचे झाले नाही, पुढेही कधी देशाचे होणार नाही. हे जरा समजून घेण्याची गरज आहे. आजचं संकट लोकशाहीवरचं संकट आहे. आजचं संकट हे आपल्या संविधानावरचं संकट आहे. म्हणून जाता जाता एका शायराच्या 4 ओळी तुमच्या पुढे वाचतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. आपण बोलतच 4 दिवसांनी बोलणार. ऐका, ही कविता मला आत्ता सापडली. भोसीकर साहेब काय लिहिलंय बघा, ऐका जरा, मन लावून ऐका. कोई आया था गंगा का लाल बनकर, कोई आया था गंगा का लाल बनकर, रह गया अंबानी अडानी का दलाल बनकर. कोई आया था गंगा का लाल बनकर, रह गया अंबानी अडानी का दलाल बनकर. कपड़ों से ज्यादा बिक गए हैं कफन, कपड़ों से ज्यादा बिक गए हैं कफन. अंग